नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुस्तक कट्टामध्ये. आजचा विषय प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे, कारण आज आपण फक्त लॉंग लाईफ बद्दल नाही तर हेल्दी आणि पीसफुल लाईफ बद्दल बोलणार आहोत. अगदी बरोबर. कारण आजकाल आपण पाहतोय की आपण सगळेच एका भयानक धावपळीच्या आयुष्यात अडकलोय, जिथे शारीरिक थकव्यापेक्षा आपण मानसिकरित्या जास्त थकत चाललोय. हो ना, म्हणजे मला नेहमी जाणवते की आजकाल लोक फिजिकली नाही तर मेंटली जास्त थकलेले दिसतात. कुठेतरी आपण स्वतःलाच विसरत चाललोय. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण इकिगाई या पुस्तकातील एका अत्यंत महत्त्वाच्या चॅप्टरचा डीप डाईव्ह करणार आहोत. हे पुस्तक किंवा हे स्रोत फक्त वय कसं वाढवायचं याबद्दल सांगत नाहीत, तर ते कसे जगावे याचा एक आरसा आहेत. खरंच, म्हणजे ही जी आपली मॉडर्न लाईफस्टाईल आहे ना, त्यामुळे आपण इतक्या वेगाने म्हातारे का होत आहोत आणि छोट्या छोट्या सवयींतून आपण एक दीर्घायुष्य कसं मिळवू शकतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, तर आपण या म्हातारपणाच्या वेगापासूनच सुरू करूया. विज्ञानात एक खूप रंजक म्हणजे विचार करायला लावणारी संकल्पना आहे. त्याला एजिंग एस्केप वेलॉसिटी म्हणतात. एजिंग एस्केप वेलॉसिटी हे नेमकं काय असतं? एक साधं उदाहरण देतो. समजा आपण एका रस्त्यावरून चाललोय आणि आपल्यापुढे काही अंतरावर एक ससा पळतोय. अच्छा. आणि त्या सशाच्या हातात एक बोर्ड आहे ज्यावर तुमचं किंवा माझं मृत्यूचं वय लिहिलंय. आपण जसजसे पुढे जातो तसा तो ससाही पुढे पळतोय. बापरे, हे थोडं भीतीदायक वाटतंय. होय ना. पण आता रे कुर्जवेल आणि ऑब्रे डी ग्रे सारख्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की टेक्नॉलॉजीमुळे आपण त्या सशाचा वेग वाढवू शकतो. म्हणजे तंत्रज्ञान मृत्यूला पुढे ढकलू शकतं? अगदी तसंच. त्यांचं म्हणणं असं आहे की दरवर्षी वैद्यकीय शास्त्र इतकं प्रगत होईल की आपण 1 वर्ष जगलो की विज्ञानामुळे तो मृत्यूचा बोर्ड घेऊन पळणारा ससा 2 वर्ष पुढे जाईल. अरे वा. म्हणजे तात्विकदृष्ट्या म्हातारपण आणि मृत्यू यावर आपण मात करू शकतो असं काहींना वाटतं. तर काहींच्या मते मानवी पेशींची 120 वर्षांची एक नैसर्गिक मर्यादा आहे. 120 वर्ष. पण मला सांगा, तंत्रज्ञान आपल्याला 120 वर्ष जगण्याची हमी देईलही, पण जर आपण वयाच्या 30व्या किंवा 40व्या वर्षीच मानसिकरित्या इतके थकलेले असू तर त्या 120 वर्षांच्या आयुष्याचा काय उपयोग? खूपच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे नुसतं शरीर जिवंत ठेवून काय करायचं जर मन आधीच म्हातारा झालं असेल? आजकाल 20-30तले तरुण ऑफिसमधून आले की पूर्णपणे कोलमडून जातात. आणि तिथेच मेन्स साना इन कॉर्पोरे सानो या जुन्या तत्वाचा संदर्भ येतो, म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन. पण श्लोमो ब्रेझनेट्स या न्यूरोसायंटिस्टच्या अभ्यासानुसार ही प्रक्रिया उलट दिशेनेही काम करते. म्हणजे कसं? तरुण मन शरीराला निरोगी ठेवतं का? हो, अगदी तसंच. आपल्या मेंदूला तरुण राहण्यासाठी सतत नवीन स्टिम्युलेशनची म्हणजे आव्हानांची गरज असते. पण होतं काय, जसं जसं वय वाढतं आपण एका ठराविक रुटीनमध्ये अडकतो. बरोबर. आणि मग आपला मेंदू चक्क ऑटोपायलट मोडवर जातो. ऑटोपायलट म्हणजे नेमकं काय होतं? मला हे आपल्या भारतीय मध्यमवर्गीय जीवनाच्या चष्म्यातून बघायला आवडेल. म्हणजे आपण सकाळी उठतो, लोकल ट्रेन किंवा ट्रॅफिकमधून ऑफिसला जातो, 9 ते 5 तोच डेस्क जॉब, आणि घरी येऊन टीव्ही पाहत जेवतो. हे रुटीन आपली उत्सुकता मारतंय का? 100%. जेव्हा तुम्ही रोज तीच कामं करता तेव्हा मेंदूला नवीन विचार करण्याची गरजच पडत नाही. तो ऊर्जेची बचत करण्यासाठी त्या कामांच्या पक्क्या सवयी लावतो. अच्छा, म्हणजे तो आळशी होतो एक प्रकारे. हो, मेंदूतले न्यूरॉन्सचे रस्ते एखाद्या जुन्या मळलेल्या पायवाटेसारखे पक्के होतात. नवीन माहिती न मिळाल्यामुळे नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होणं थांबतं आणि हळूहळू जुने न्यूरॉन्स कमकुवत होऊ लागतात. म्हणजे वयाच्या 20च आपल्या मेंदूचं म्हातारपण सुरू होतं तर? नक्कीच. पण कसं आहे, आपण जेव्हा कम्फर्ट झोनमध्ये असतो तेव्हा आपल्याला खूप सुरक्षित वाटतं ना, सगळं काही ओळखीचं असतं. मग विनाकारण नवीन गोष्टी शिकून स्वतःला त्रास देऊन ती अँझायटी का वाढवून घ्यायची? कारण ती अँझायटी किंवा तो थोडासा ताण हाच मेंदूचा खरा व्यायाम आहे. कम्फर्ट झोनमध्ये मेंदू कुचतो. जेव्हा तुम्ही एखादी नवीन भाषा शिकता, नवीन खेळ खेळता किंवा अनोळखी लोकांशी संवाद साधता तेव्हा मेंदूला धक्का बसतो. म्हणजे त्याला नवीन रस्ते शोधावे लागतात. अगदी. नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तो नवीन न्यूरल पाथवेज तयार करतो. लोकांमध्ये मिसळणं, नवीन गोष्टी शिकणं हाच तो मेंटल वर्कआउट आहे जो मेंदूला म्हातारा होण्यापासून रोखतो. हे खरंच आपल्या आयुष्याशी रिलेट होतंय. आपण शरीरासाठी जिममध्ये जातो पण मेंदूचा व्यायाम विसरतो. पण मला एक सांगा, आपण मेंदूला ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न केला, पण जर दिवसभर आपल्या डोक्यावर भयंकर ताण असेल तर त्या व्यायामाचा काही उपयोग होईल का? हा खूप गंभीर प्रश्न आहे.
कारण या स्त्रोतांमध्ये तणावाला म्हणजे स्ट्रेसला लॉन्जेव्हिटीचा मारेकरी म्हटले. तणाव नक्की शरीराला आतून कसं पोखरतो? अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेसने स्पष्ट केलंय की बहुतेक आरोग्य समस्या या तणावामुळेच सुरू होतात. हायडलबर्ग युनिव्हर्सिटीने यावर एक प्रयोग केला होता. कसला प्रयोग? त्यांनी एका तरुणी डॉक्टरला जॉब इंटरव्ह्यूसाठी बोलावलं आणि मुद्दाम 30 मिनिटे अत्यंत कठीण गणिते सोडवायला लावली, जेणेकरून त्याचा तणाव वाढेल. जॉब इंटरव्ह्यू आणि त्यात गणित? अरे बापरे, घामच फुटेल कोणालाही. हो ना. आणि त्यानंतर त्याच्या रक्ताचे नमुने तपासले, तेव्हा असं दिसलं की त्याच्या शरीरातील अँटीबॉडीजनी या तणावाला एखाद्या विषाणूसारखा किंवा आजारासारखा प्रतिसाद दिला होता. म्हणजे अँटीबॉडीज ऍक्टिव्हेट झाल्या. हो. पण इथं चांगलं आहे ना, ते आपल्याला वाचवतात. नाही, इथेच अडचण आहे. तिथे कोणताही खऱ्या अर्थाने विषाणू नव्हता. जेव्हा शरीर अशा खोट्या धोक्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं, तेव्हा त्या निरोगी पेशींवरच हल्ला करू लागतात. अरे देवा, म्हणजे आपलीच सुरक्षा यंत्रणा आपल्याला मारतीये. हो, यामुळे पेशी वेळेआधीच म्हाताऱ्या होतात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने 39 महिलांवर केलेल्या अभ्यासातही हे दिसलं. ज्या महिला सतत तणावात असतात त्यांच्या पेशींमधले टेलोमियर्स कमकुवत झाले होते. टेलोमियर्स हे काय असतं? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? शूजच्या लेसच्या टोकाला जे प्लास्टिकचं कव्हर असतं ते आठवतंय? हो, लेस उसवू नये म्हणून असतं ते. अगदी तसंच. टेलोमियर्स हे आपल्या डीएनएच्या टोकाला असलेले संरक्षक कव्हर्स आहेत. पण सततच्या तणावामुळे हे टेलोमियर्स झपाट्याने लहान होतात आणि पेशी नष्ट होऊ लागतात. बापरे, हे ऐकूनच धडकी भरतीये. पण मानवी शरीर तणावाला असा कसा रिस्पॉन्स देऊ शकतं? यामागे काही नैसर्गिक कारण असेलच ना? हो, याचं मूळ आपल्या प्राचीन उत्क्रांतीमध्ये दडले. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मानव गुहेत राहायचा, तेव्हा त्याला फक्त खऱ्या शारीरिक धोक्याच्या वेळी ताण यायचा. म्हणजे जंगली श्वापद समोर आलं तर? बरोबर. वाघ समोर आला की जीव वाचवण्यासाठी मेंदूतला अलार्म वाजतो, रक्तामध्ये कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनालिन मिसळतं, हृदयाचे ठोके वाढतात, स्नायूंमध्ये ताकद येते. जेणेकरून तो माणूस पळून जाऊ शकेल किंवा लढू शकेल. हे तर चांगलं आहे. धोका टळला की तो पुन्हा शांत होत असेल. पण आता आधुनिक मानवाच्या बाबतीत काय होतंय? आपण सतत त्याच अलर्ट मोडवर आहोत. हे चॅप्टर म्हणजे जणू मॉडर्न लाईफस्टाईलचा आरसाच आहे. कारण आज आपल्या मागे जंगलातला वाघ लागलेला नाहीये, पण आपला तो शिकारी आता चक्क आपल्या खिशात बसलाय. नक्कीच, तो मोबाईल. हो ना. आपला मोबाईल दर 5 मिनिटांनी वाजतो. व्हॉट्सॲपचे मेसेजेस, ईमेल्स, इन्स्टाच्या नोटिफिकेशन्स, EMIचे मेसेजेस, हाच आपला आजचा शिकारी झालाय. आणि आपण 24 तास अलर्ट मोडवर आहोत. आणि यामुळेच आपल्या रक्तात कॉर्टिसॉल सतत वाहत राहतं. थोड्या वेळासाठी आलेलं कॉर्टिसॉल जीव वाचवतं, पण जेव्हा ते सतत रक्तात असतं तेव्हा ते विषासारखं काम करतं. आणि म्हणूनच आजकाल डिप्रेशन आणि झोप न लागण्याचे आजार वाढलेत. आपण सतत ऑनलाईन आहोत, पण स्वतःपासून डिस्कनेक्टेड झालोय. हो. पण मग यातून बाहेर कसं पडायचं? या सततच्या सर्व्हायव्हल मोडमधनं स्वतःला कसं वाचवायचं? यावर एक अतिशय शांत आणि प्रभावी उपाय सांगितला आहे, तो म्हणजे माइंडफुलनेस आणि ध्यान. रॉबर्ट ऑल्सिबार यांचं उदाहरण यात आहे, जे आजारपणानंतर माइंडफुलनेस इन्स्ट्रक्टर झाले. अच्छा, ते काय सांगतात? ते म्हणतात की आपण अनेकदा टीव्ही पाहत किंवा फोनवर स्क्रोल करत जेवतो. आपण काय खाल्लं हेही आपल्याला आठवत नाही, कारण आपण ऑटो पायलटवर असतो. माइंडफुलनेस म्हणजे हा ऑटो पायलट जाणीवपूर्वक बंद करणं. म्हणजे वर्तमानावर लक्ष केंद्रित करणं. हो, स्वतःच्या श्वासावर फोकस करणं. जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा मेंदूला सिग्नल मिळतो की सध्या कोणताही वाघ मागे लागलेला नाही, आपण सुरक्षित आहोत, आणि कॉर्टिसॉलची पातळी लगेच खाली येते. पण मला एक समजत नाहीये, म्हणजे आपण हा ताण घालवण्यासाठी सगळी कामधंदे सोडून फक्त हिमालयात जाऊन शांत बसायचं का? ताण पूर्णपणे वाईटच असतो का? नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. ताण पूर्णपणे वाईट नसतो. डॉक्टर हॉवर्ड एस फ्रीडमन यांच्या अभ्यासानुसार थोडासा तणाव म्हणजे लो लेवल्स ऑफ स्ट्रेस हा खरं तर चांगला असतो. म्हणजे जो आपल्याला काम करायला भाग पाडतो तो. बरोबर. जे लोक आव्हाने स्वीकारतात, कामात जीव ओतून काम करतात, ते लोक लवकर रिटायर होऊन पूर्णपणे आराम करणाऱ्यांपेक्षा जास्त जगतात. अरे वा. म्हणजे ताण हा जेवणातल्या मिठासारखा किंवा मसाल्यासारखा आहे. अगदी अचूक उपमा. थोडासा असेल तर जीवनाला चव येते आणि आपण ऍक्टिव्ह राहतो, पण जास्त झाला की शरीर आतून जळतं. हो, गुड स्ट्रेस तुम्हाला निरोगी सवयींकडे नेतो. जगातले जे लोक 110 वर्षांपेक्षा जास्त जगले आहेत, त्यांच्या आयुष्यात भरपूर काम आणि आव्हाने होतीच, पण त्यांनी ती सकारात्मकतेने स्वीकारली. आपण आता मानसिक व्यायाम आणि ताणाबद्दल बोललो,
पण जर आपलं शरीरच दिवसभर खुर्चीला खिळलेलं असेल तर त्याचा काही उपयोग होईल का? कारण आजकाल आपण तासनतास एका जागी बसून असतो. हां, बैठे काम किंवा सेडेंटरी लाईफस्टाईलचा आजार खूप भयंकर आहे. एका जागी बसून राहिल्याने फक्त स्नायूच कमकुवत होत नाहीत, तर उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कॅन्सरचा धोका वाढतो. आणि ते टेलोमियर सुद्धा वेगाने नष्ट होत असतील ना? होय, शारीरिक हालचाल नसेल तर शरीर लवकर म्हातारं होतं. मग यावर उपाय काय? खूप हेवी वर्कआउट करावा लागतो का जिममध्ये जाऊन? नाही. या पुस्तकातून मिळणारा सर्वात मोठा प्रॅक्टिकल धडा हाच आहे की मोठे बदल एका रात्रीत करण्याची गरज नाही. मग काय करायचं? रोज किमान 20 मिनिटे चालणे, लिफ्टऐवजी जिने वापरणे, मुलांसोबत किंवा प्राण्यांसोबत खेळणे, जंक फूड सोडून फळे खाणे. हालचाल ही जीवनाची गती आहे. आणि मला वाटतं या हालचालीसोबतच आणखी एका गोष्टीची आपण प्रचंड हेळसांड करतोय, ती म्हणजे झोप. हो, झोप अतिशय महत्वाची आहे. मला एका गोष्टीचा कुतूहल आहे. आपण म्हातारे दिसतो कारण आपलं वय वाढतं, पण काही लोक जसं की फॅशन मॉडेल्स ते इतके तरुण कसे दिसतात? त्यांच्याकडे काही वेगळी ट्रीटमेंट असते का? अनेक फॅशन मॉडेल्स सांगतात की रॅम्पवर जाण्याआधीच्या रात्री ते 9 ते 10 तास झोप घेतात. अरे वा, म्हणजे झोप हे सिक्रेट आहे. हो, विज्ञानाने हे सिद्ध केलंय की झोप हे एक उत्तम अँटी एजिंग टूल आहे. याचं कारण आहे मेलॅटोनिन. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या मेंदूतील पिनियल ग्लँड हे मेलॅटोनिन नावाचं संप्रेरक तयार करतं. हे मेलॅटोनिन नक्की कसं काम करतं शरीरात? हे आपल्या शरीराचा रात्रीचा क्लिनिंग स्टाफ असल्यासारखं आहे. आपण झोपल्यावर ते संपूर्ण शरीरात फिरून डॅमेज झालेल्या पेशी दुरुस्त करतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. थोडक्यात सांगायचं तर तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी तो आपला सर्वात मोठा मित्र आहे. आणि आपण आजकाल रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहतो, मोबाईल स्क्रोल करत राहतो. आपलं शरीर अंथरुणावर असतं पण मन मात्र मोबाईलच्या दुनियेत धावत असतं. अगदी बरोबर. या मोबाईलच्या निळ्या प्रकाशामुळे मेंदूला वाटत असेल की अजून दिवसच आहे, यामुळेच मेलॅटोनिन तयार होण्यात अडथळा येत असेल ना? हो, स्क्रीनचा प्रकाश मेलॅटोनिनच्या निर्मितीत मोठा अडथळा आणतो. रात्री 7 ते 9 तासांची शांत झोपच हेच निरोगी आयुष्याचं रहस्य आहे. आपण स्वतःच्या शरीराचं ऐकायला विसरलोय. खरंच. आता मला एक अशा गोष्टीबद्दल विचारायचंय ज्यावर विश्वास बसायला थोडा वेळ लागतो. जे लोक 100 वर्षांहून अधिक काळ जगले आहेत, त्यांच्या दीर्घायुष्याचं गुपित नक्की काय आहे? फक्त त्यांचे जीन्स चांगले असतात की अजून काही? येशिवा युनिव्हर्सिटीने यावर एक सखोल अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की जे लोक सर्वात जास्त जगतात त्यांच्यामध्ये 2 गोष्टी अत्यंत प्रकर्षाने समान असतात. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि दुसरं म्हणजे उच्च भावनिक जाणीव, म्हणजे इमोशनल अवेअरनेस. म्हणजे ते स्वतःच्या भावना खूप चांगल्या प्रकारे हाताळतात. हो, यालाच तत्वज्ञानात स्टॉइक ॲटिट्यूड म्हणतात. संकटाच्या वेळी जेव्हा सगळं काही विरोधात जात असतं तेव्हा शांत राहण्याची वृत्ती. वाह. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर ही शांत राहण्याची वृत्ती मेंदूला कॉर्टिसॉलचे स्पाइक्स वाढू देत नाही. 111 वर्षांचे अलेक्झांडर इमिच, जे जगातील सर्वात म्हातारे माणूस ठरले होते, ते म्हणतात की चांगले जीन्स असणं फायद्याचं आहेच, पण तुम्ही आयुष्य कसं जगता हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता यावर सर्व काही अवलंबून आहे. आणि या संदर्भात ओगिमी गावाचा उल्लेख खूप विशेष आहे ना? हो, ओगिमी जपानमधलं असं गाव आहे जिथे सर्वात जास्त शतायुषी लोक राहतात. तिथल्या एका 100 वर्षांच्या आजीनी एक गाणं गायलं होतं. ते गाण्यात काय म्हटले? ते गाणं म्हणजे आनंदी आणि दीर्घायुष्याचं एक मॅन्युअलच आहे. त्या म्हणतात, सगळं थोडं थोडं आणि चवीने खा, लवकर झोपा, लवकर उठा आणि चालायला जा. खूप साध्या गोष्टी आहेत या. हो, आणि पुढे त्या म्हणतात, मित्रांसोबत चांगले संबंध ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची बोटे सतत चालवत राहा, काम करत राहा. जर बोटे चालत राहिली तर 100 वर्ष आपोआप तुमच्याकडे चालत येतील. हे गाणं म्हणजे जणू काही आनंदी आयुष्याचा एक साधा आणि गोड मंत्रच आहे. मित्रांनो, आपण या संपूर्ण चर्चेचा थोडा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते. हो, नक्कीच. दीर्घायुष्य म्हणजे फक्त कॅलेंडरवरील वर्षे मोजणे नाही. आपण 100-20 वर्ष जगलो तरी काय उपयोग जर आपण ती वर्षे तणावात, आजारपणात आणि चिडचिडीत घालवली. ती वर्ष आपण किती आनंदाने, उत्साहाने आणि शांततेने जगलो हे खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे. अगदी बरोबर. आपला मेंदू सतत नवीन गोष्टी शिकण्यासाठी भुकेला असतो. त्याला त्या रोजच्या कंटाळवाण्या ऑटोपायलटवरून काढायला हवं. तो खिशातला मोबाईल नावाचा शिकारी थोडा वेळ बाजूला ठेवून स्वतःशी संवाद साधायला हवा. हो, आणि कामाची आवड असावी. तो मिठासारखा गुड स्ट्रेस असावा, पण तो ताण आपल्याला आतून जाळेल इतका भयानक नसावा.
आणि सर्वात महत्त्वाचं, रात्रीची शांत झोप, थोडी हालचाल आणि चेहऱ्यावर एक निखळ हास्य. कदाचित लाँग लाईफचं सिक्रेट एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट्समध्ये नाही, तर रोजच्या छोट्या सवयींमध्ये आहे. थोडा शांत जगण्यात, थोडा हळू चालण्यात आणि स्वतःसाठी वेळ काढण्यात. खूपच सुंदर विचार आहे हा. जाता जाता फक्त एक विचार नक्की करा. तो मृत्यूचा ससा आपल्या पुढे पळत असला तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याच्यासोबत शर्यत लावण्यापेक्षा आजचा क्षण आपण इतक्या शांततेत आणि पूर्णत्वाने जगू शकतो का, की त्या शर्यतीची आपल्याला भीतीच वाटणार नाही. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुस्तक कट्टावर एका नवीन विषयासोबत.